छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळी राजाश्रय दिला वारीला पालखी सोहळा. पालखी. आणि मग तो पालखी सोहळा सुरू झाला. त्यानंतर मग काही आक्रमणं होऊ लागली परकीयांची त्या काळामध्ये. मग बरोबर. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळी राजाश्रय दिला वारीला पालखी सोहळा पालखी त्या पालखी वारीला. सोहळा. हम्म, हम्म, आणि मग ती जरी पताका ते घोडे त्यावेळेला ते दिल्यामुळं आजही जी जरी पताका चालती हम्म, हम्म, हम्म. कोवरायांच्या रथासमोर, रथासमोर हा. ती आजही भोसले घराण्याकडनं येते. हम्म. संभाजी बरोबर. ती येते. राजांनी दिलेली ती जरी पताका ती चालती. त्यावेळी तो राजाश्रय मिळाला हम्म, हम्म. आणि दोन्हीही पालख्या एकत्र जायच्या. एकत्र एकाच मार्गावरून एकत्रच एकत्र हा. सोहळाच एकत्र जायचा, बरोबर. माऊलींचा आणि तुकोबरायाचा. काही काल खंडापूर्वी हम्म, हम्म. त्या विभक्त झाल्या. हम्म, हम्म. म्हणजे त्यांचा मार्ग वेगळा आणि हा हा मार्ग म्हणजे मार्ग आपण आता वेगळा जो झाला. मार्ग पाहतोय हा तो मार्ग काही कालांतराने सुरू झाला. कालांतराने सुरू झाला बरोबर. आणि वेगवेगळे विभक्त झाल्यानंतर आज या सोहळ्याला जागतिक स्वरूप पात्र जात म्हणजे स्वरूप आलंय. हम्म. आणि जगातले बरेचसे लोक आज या ज्ञानोबा तुकोबांच्या सोहळ्यामध्ये वारी करतात.